बऱ्याच जणांना प्रश्न असतात की माझ्या पत्रिकेमध्ये नेमका लव्ह मॅरेजचा योग आहे का अरेंज मॅरेजचा योग आहे. तर पत्रिकेमध्ये लव्ह मॅरेजचा योग कधी असतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये बघताना हे जे सप्तम स्थान आहे, हे सप्तम स्थान हे विवाहाचं असतं आणि या सप्तम स्थानाच्या उपनक्षत्र स्वामी ग्रहाकडे या 5व्या स्थानाचं कार्य लागतं. तर मग पत्रिकेमध्ये लव्ह मॅरेजचे योग असतात आणि कन्फर्म 100% लव्ह मॅरेजच होणार हे कधी सांगता येतं की या सप्तम स्थानाच्या उपनक्षत्र स्वामी ग्रहाकडे 5व्या स्थानाचं कार्य आहे आणि या 5व्या स्थानाच्या उपनक्षत्र स्वामी ग्रहाकडे जर 7व्या स्थानाचं कार्य असेल तर 100% पत्रिकेमध्ये लव्ह मॅरेज होण्याचे योग असतात. कधी कधी काय होतं, या सप्तम स्थानाच्या उपनक्षत्र स्वामी ग्रहाकडे 5व्या स्थानाचं तर कार्य असतं, पण 5व्या स्थानाच्या उपनक्षत्र स्वामी ग्रहाकडे 7व्या स्थानाचं कार्य नसतं. त्यावेळी रिलेशनशिपमध्ये एकतर्फी प्रेम किंवा ब्रेकअप होणं असे योग पत्रिकेमध्ये होत असतात. तर या पत्रिकेमध्ये जर आपण बघितलं तर या पत्रिकेमध्ये सप्तम स्थानाचा उपनक्षत्र स्वामी ग्रह आलेला आहे राहू, आणि राहूचं जर कार्य बघितलं आपण तर राहूकडं जर बघितलं तर राहूकडं 4थ्या आणि 5व्या स्थानाचं कार्य आलेलं आहे. त्यामुळे या पत्रिकेमध्ये तसा लव्ह मॅरेजचा योग आहे. आता या पत्रिकेत 5वं स्थान पण जर बघितलं तर 5व्या स्थानाचा उपनक्षत्र स्वामी गुरु आलेला आहे आणि गुरुची दृष्टी ही इथं सप्तम स्थानावर दिसते. त्यामुळे ह्या पत्रिकेमध्ये 100% लव्ह मॅरेजचे योग आहेत. रूढीबाह्य विवाह होण्याचे पण योग या पत्रिकेमध्ये दिसतात.